तर हाय नमस्कार बहिणींना भावांनो, काय चाललंय सगळ्यांचं, बरेच का सगळे. तर आज मी खूप उशिरा ब्लॉग बनवायला घेतलाय. उशिरा म्हणजे संध्याकाळचे 7 वाजलेत. 7 वाजता ब्लॉग बनवायला घेतलाय. अजून काही स्वयंपाक केला नाही, मी स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाकाला उशीर झालाय आज मला, कारण की मी आणि सौम्याचे पप्पा दळण आणायला ठेशनला गेलतो. ठेशनला म्हणजे आमच्या इथं लांब थोडं जावं लागतं, तिकडे ठेशन म्हणतात. मग ते आम्ही ठेशनला गेलतो तिथं दळण आणायला. गव्हाचं दळण आणलं, ज्वारीचं दळण आणलं, दोन्ही पण दळण आणली. आणि स्वयंपाक आता करायचा आहे, अजून केला नाही. पण मेन गोष्ट काय झाली, मी दळण आणायला खास गेलं कशासाठी, मला नाकातलं करायचं होतं म्हणून. पहिलं जे माझं नाकातलं होतं ना, तर पहिलं नाकातलं होतं आणि आता हे दुसरं करून आणले. तर बघा तुम्ही, बारका एकदम गोंडा आहे, दिसला का. तर ह्याच्यापेक्षा पहिला बारका होता, मोठा होता ह्याच्यापेक्षा बारकं. पहिलं ह्याच्यापेक्षा मोठं नाकातलं होतं. तर ती फिरकी तुटली आणि त्या नाकातल्यात गुतली फिरकी. आणि ती काय सोनार म्हणले फिरकी निघत नाही त्या नाकातल्यातनं, नाकातलं मोडावं लागन. तर म्हणलं ठीक आहे मोडा. म्हणलं मग मला काय वाटलं आता नाकातलं मोडलं तरी म्हणलं आता ते 200-300 रुपये द्यायचे. आणि मग म्हणलं 200 रुपये द्यायचे त्यांना आणि नाकातलं घ्यायचं. मग म्हणलं ठीक आहे मोडा. म्हणलं दुसरं नाकातलं दाखवा. मग मी म्हणलं त्याचे जरा कमी पैसे भरायसाठी मी काय केलं, बारकं नाकातलं घेतलं. पहिलं नाकातलं होतं त्यापेक्षा बारकं नाकातलं घेतलं आणि म्हणलं करा वजन. मग त्यांनी सांगितलं 500 रुपयाचे. म्हणलं हे मोडा. ते मोडलं, त्याचं सांगितलं 150 रुपये. मी आश्चर्यचकित झाले, स्वामीचे पप्पा बी आश्चर्य झाले की मोडीला ह्याच्यापेक्षा मोठं नाकातलं होतं तर 150 रुपये घेतले मोडीला आणि हे बारकसं 500 रुपयाला दिलं. मग बघा किती सोनं महाग झाले. गरिबांनी सोनं करायचं लय अवघड झालंय. मी तर म्हणलं आता काही खरं नाही बॅ. आणि मग काय केलं, मी 150 रुपये घेतले त्या नाकातल्याचे आणि परत 350 रुपये दिले वरती. असं 500 रुपयाचे हे नाकातलं आणलं. हे आहे बारकं आणि ते मोठं होतं ते मोडलं. पण आता ती फिरकी मोडली त्यात म्हणून मोडलं, नाही तर चांगलं नाकातलं होतं, काहीच ती खराबी नव्हती. आणि आता मग मी श्रावू तुला काय आणलं दाखव ग श्रावू. काय काय आणलं दाखव तुला. काय आणले दाखव ना. मग दाखव. नखपालीस आणली. चॉकलेट खाते तू. तर श्रावण नखपालीस म्हणली, नखपालीस घ्यायची मम्मी मला. मग नखपालीस आणली, कानातले पण आणले मला आणि एक टिकल्याचं पॉकेट आणलं. कानातले टिकल्याचं पॉकेट मला आणलं. आणि श्रावला सौम्याला नखपालीस आणली. सौम्या नव्हतीच सोबत. मग म्हणलं काय घ्यायचं. सौम्याला आल्या विचारलं बाई तुला काय घ्यायचं होतं का. म्हणलं काहीच आणलं नाही मी. तर ती म्हणली मला पैंजण करायचे. आता ते बाजारात पैंजण 50-60 रुपयाला येते आणि असं स्टेशनरी घ्यायला गेलं का 150, 200, 250 असं सांगतात. मग स्वाम्याला म्हणलं थांब शनिवारी बाजारातनं घेऊ आपण, आम्हाला जायचं पुण्याला लग्नासाठी. आणि मग आम्ही शनिवारी जाणार आहे पॅसेंजरने. मग म्हणलं जायच्या आधी सकाळीच बाजार भरतो आमच्या गावातला. म्हणलं जाता जाता बाजारातनं जायचं, कारण की बाजारातनं जायला रोड आहे आम्हाला स्टेशनला जायला, रेल्वे स्टेशनला जायला. मग मी म्हणलं जाता जाता बाजारातनं म्हणलं तुला पैंजण घेऊ. लेतले 50 किंवा 60 रुपये, ह्याच्यावरती पैंजण येत नाही, एवढं स्वस्त येते बाजारात आणि दुकानात लय महाग येते. मग म्हणलं चला बाया आता घेऊ म्हणलं शनिवारी तुला पैंजण. पण स्वाम्या थोडीशी फुगली, परत झाली नीट नाटकी. स्वाम्याचं कसं आहे, स्वाम्या म्हणली की माझ्यापासून गेला तुम्ही, मला का चल म्हणलं नाही. ती शाळेतनं सुटली, ती शाळा सुटली, ती शाळेतनं घरी यायला लागली. अर्ध्या रस्त्यात मला तिच्या पप्पाला दिसली. आम्ही तिच्या बघून हसलो, ते मला बघून हसले बी नाही, आम्हाला बोलली पण नाही काय. मग म्हणलं ही फुगलेली दिसते. मग आम्ही काहीच बोललो नाही तिला, डायरेक्ट म्हणलं आमचं आम्ही गेलो. नाकातलं केलं, नाकातलं करणं महत्त्वाचं होतं, कारण की नसतं केलं तरी काय नाही. पण आता 15-20 दिवस झालं नाकातलं तुटलंय माझं, पण मी नाकातलं बनवलंच नाही. म्हणलं परत पैसे आल्या बनवू असं म्हणून ढकलत गेलं पुढं. पण आता लग्नाला जायचंय, मग म्हणलं नाकातलं जरा नाकात असलं बरं दिसतं. त्यामुळं मी ते नाकातलं मोडलं, दुसरं नाकातलं करून घेऊन आले. आणि म्हणलं आता ब्लॉग बनवा की सांगावा की एवढंसं नाकातलं 150 रुपयाला मोडीला गेलं आणि त्यापेक्षा बारकं नाकातलं 500 रुपयाला आलं. मला लय विशेष वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले. आता तुम्ही म्हणता काय बी कशी सांगते, पण नाही हे खरं आहे, मला लय विशेष वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले. काय बघते का. आज स्वामी म्हणले मला काय नुसती नखपालीस आणली का. म्हणलं तुला बी नखपालीस आणले नाही, श्राव्याला म्हणलं तुला पण आणले नाही, मलाच आणले असं समजा आणि तुम्हाला परत घ्या म्हणलं शनिवारी बाजारात काहीतरी. म्हणले बरोबर चालतंय. तर चला बहिणींनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण की माझं लय काम राहिलंय. मी भांडे बी घासले नाही. थांब श्राव 2 मिनिटं. मी भांडे घासले नव्हते, काय नव्हते, भांडे घासायला सोडून मी स्टेशनला गेले. पण गिरणीत लय गर्दी होती, त्यामुळे दळणाला यायला उशीर झाला, दळण घेऊन यायला उशीर. आता स्वयंपाकाला लागते. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय कर.
बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.